मित्रांनो, आपण टीईटी आणि स्कॉलरशिपची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. स्किप न करता शेवटपर्यंत पहा. घातांकावर आधारित असणारे टॉपचे प्रश्न या ठिकाणी आपण पाहत आहोत. प्रश्न काय दिले पहा. या ठिकाणी 5चा घातांक 0 गुणिले 5चा घातांक 5 कंस बंद त्याचा घातांक 3/5 परत या ठिकाणी चौकटी कंस बंद त्यानंतर 10चा घातांक 3 याचं संक्षिप्त रूप कोणतं हे विचारलेलं आहे. तर संक्षिप्त रूप कसं काढायचं हे आपण या ठिकाणी शॉर्ट मध्ये या ठिकाणी पाहणार आहोत. पहा, या ठिकाणी सुरुवातीला काय करायचं आहे, मधला कंस सोडवायचा आहे. मधला कंस सगळ्यात आतमध्ये असणारा कंस कंचे भागोबेव या ठिकाणी हा जो बॉडमसचा नियम आहे तो लक्षात घ्या. कंसाचे भागाकार गुणाकार बेरीज आणि वजाबाकी या क्रिया करणे. आता सुरुवातीला मधली आपण क्रिया करूयात. 5चा घातांक 0 गुणिले 5चा घातांक 5 एवढंच सोडवायचं आपल्याला अगोदर. या ठिकाणी काय दिलेलं आहे मित्रांनो, पाया समान दिलेला आहे. इथं 5 आहे, इथं 5 आहे. क्रिया कोणती आहे, इथे गुणाकाराची आहे. मग लक्षात घ्या, पाया समान क्रिया गुणाकार घातांकाची डायरेक्ट बेरीज करायची. मग या ठिकाणी मी असं लिहितो 5चा घातांक 0 अधिक 5. मग या ठिकाणी हा गोल कंस, त्याच्यानंतर या ठिकाणी 3/5 त्यानंतर हा चौकटी कंस आणि त्यानंतर 10 किती आहे 3 आहे. पहा पुढे जाऊयात. या ठिकाणी 0 अधिक 5 म्हणजे 5चा घातांक किती येणार आहे मित्रांनो 5. यांची बेरीज येईल 5. मग या ठिकाणी 5चा घातांक 5 आणि घातांकाचा घात इथं 3/5 दिलेला आहे. मग परत पुढे या ठिकाणी चौकटी कंस हा बंद केला त्यानंतर 10 किती आहे 3 आहे याचा घातांक. आता इथे पहा हा कंस सोडवायचा राहिलेला आहे आपला. घातांक आहे, घातांकाचा काय दिलेला आहे घातांक दिलेला आहे. परत इथं घातांकाचा नियम वापरायचा. घातांकाचा घात असेल तर घातांकाचा काय होतो गुणाकार होतो. मग या ठिकाणी पहा इथे काय होईल 5चा घातांक किती 5 गुणिले 3/5 3/5 आणि या ठिकाणी हे चौकटी कंस आणि इथे 10 किती आहे 3 आहे. मग इथं पहा 5/5 5/5 इथं शिल्लक काय राहिलं मित्रांनो 3 राहिलं. मग 5चा घातांक 3 इथं शिल्लक राहिलं आणि घातांचा परत घात आला म्हणजे ह्यांचा परत काय होणार गुणाकार गुणिले 10/3 म्हणजे 3 1 3 3 1 3 म्हणजे शिल्लक काय राहिलं 5चा घातांक 10. 5चा घातांक काय आला 10 आला. पर्यायामध्ये उत्तर आहे का बघा 5चा घातांक 10. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर काय आहे बरोबर आहे. आता लगेच आपण पुढचं गणित या ठिकाणी बघणार आहोत. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी टॉपचे घातांकावरील गणित आपण पाहत आहोत आणि या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. पाहूयात पुढचं उदाहरण लगेचच. पहा पुढचा प्रश्न. 4चा घातांक 3 गुणिले 4चा घातांक 0 याचा घातांक 2/3 दिलाय. चौकटीचा घातांक या ठिकाणी 3/2 दिलाय. याचं संक्षिप्त रूप लिहायचं आहे. सेकंदामध्ये कशा पद्धतीने काढायचंय पहा. सुरुवातीला मधला कंस सोडूया मित्रांनो. मधला कंस काय आहे पाया समान आहे. क्रिया गुणाकाराचे घातांक डायरेक्ट काय करा बेरीज करा. मग 4चा घातांक 3 अधिक 0 किती येणार आहे 3 अधिक 0 येणार आहे 3. मग या ठिकाणी घातांचा घात आहे. परत या घातांकाचा घातांक किती आला म्हणून गुणाकार करा 2/3. लक्षात घ्या. परत या ठिकाणी घातांकाचा घात आलेला आहे. परत गुणाकार करा 3/2. आता इथे सोडवा. या ठिकाणी हे 3 कटणार आहे. हे 2 कटणार आहे. 4चा घातांक किती राहिला इथे शिल्लक 3 राहिला. मग 4चा घातांक 3 बरोबर किती येते 4 गुणिले 4 गुणिले 4 4 16 16 64 64 हे आपलं उत्तर येईल. म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे उत्तर काय असेल बरोबर असेल. मित्रांनो पुढचं गणित तुमच्यासाठी आहे. 3चा घातांक 2 गुणिले 3चा घातांक 0 कंस बंद 1/2 त्याचा घातांक आहे. चौकट बंद त्यानंतर घातांक 3 दिला. याचं संक्षिप्त रूप लिहायचंय. पर्याय 4 दिलेले आहेत. 4 पैकी एक पर्याय सोडवा ट्रिकनं आणि कमेंट मध्ये या ठिकाणी उत्तर कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि मित्रांनो स्कॉलरशिप आणि टीईटीची तयारी करत असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आपण दररोज नवीन स्कॉलरशिप मधले टॉपचे प्रश्न या ठिकाणी स्ट्रिक्टने कसे सोडवायचे हे या ठिकाणी पाहत आहोत. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन प्रश्न घेऊन. तोपर्यंत नमस्कार.